श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज गोंदावलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. याबद्दल कथा काय आहे, पुण्यतिथी का साजरी केली जाते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 5 मिनिटे वेळ द्या. श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1845 साली महाराष्ट्रातील गोंदवले, जिल्हा सातारा येथे झाला. त्यांचे मूळ नाव गणपतराव असे होते. बालपणापासूनच त्यांच्या स्वभावात विलक्षण शांतता, करुणा आणि भक्ती दिसून येत होती. खेळ, दंगा, गोंगाट यापेक्षा त्यांना नामस्मरण, एकांत, रामनामाचा जप अधिक प्रिय होता. लहान वयातच त्यांनी जगातील सुखदुःख तात्पुरती असल्याची जाणीव करून दिली. गोंदावलेकर महाराजांना समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतील सद्गुरूंची कृपा लाभली. गुरूंच्या आदेशाने त्यांनी रामनामाचा अखंड जप सुरू केला. त्यांनी नेहमी एकत्र मंत्र सांगितला. रामनाम हाच खरा आधार आहे. कठोर तपस्या, अखंड नामस्मरण, उपवास, मौन आणि सेवा यामुळे त्यांना ब्रह्मचैतन्याची अनुभूती प्राप्त झाली. त्यानंतर लोक त्यांना ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज या नावाने ओळखू लागले. महाराज कधीही चमत्कारांचा गाजावाजा करत नसत. ते म्हणत, मी काही करत नाही, राम करतो. त्यांचा उपदेश अतिशय साधा पण खोल होता. संकटात असाल तर राम नाम घ्या, मन अस्थिर असेल तर राम नाम घ्या, आजार, दारिद्र्य, दुःख असेल तर राम नाम घ्या. त्यांच्या मते राम नाम हेच औषध, राम नाम हेच गुरु, राम नाम हेच ईश्वर. महाराज स्वतः चमत्कार सांगत नसत, पण भक्तांनी अनुभवलेले अनेक प्रसंग प्रसिद्ध आहेत. गंभीर आजारातून मुक्ती, अपत्य प्राप्ती, आर्थिक संकटातून मार्ग, मानसिक अशांती दूर होणे, भक्तांचे जीवन पूर्ण बदलणे. महाराज नेहमी सांगत, चमत्कार नाही, नामावर श्रद्धा ठेवा. महाराजांचे जीवन अतिशय साधे होते. साधा वेश, अल्पअन्न, मौनप्रियता, अहंकार शून्य. ते कधी स्वतःला संत म्हणत नसत. ते म्हणायचे, मी रामाचा सेवक आहे. श्री गोंदावलेकर महाराजांनी 14 डिसेंबर 1913 रोजी देहत्याग केला. त्यांची समाधी गोंदवले, सातारा येथे आहे. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य दशमी रोजी त्यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. लाखो भाविक रामनामाचा जप, भजन, कीर्तन करतात. रामनाम घेत राहा, बाकी सर्व आपोआप होईल. आजही असंख्य भक्त म्हणतात, आमचं आयुष्य रामनामाने बदललंय. गोंदावलेकर महाराजांच्या कृपेने पुण्यतिथीचे विशेष महत्त्व काय आहे. देहाचा अंत पण चैतन्याची सुरुवात. पुण्यतिथी म्हणजे संतांचा देहावसानाचा दिवस. म्हणूनच याला मृत्यूदिन न म्हणता पुण्यतिथी म्हणतात. देह गेला पण संतांची कृपा अखंड राहिली. संतांची पुण्यतिथी ही गुरुकृपा सहज लाभणारी वेळ मानली जाते. श्रद्धेने केलेला नाम जप, नम्रतेने केलेली प्रार्थना, निस्वार्थ सेवा या दिवशी केलेल्या साधनेचे फळ अनेक पटीने मिळते, अशी भक्तांची अनुभूती आहे. पुण्यतिथी भक्ताला विचारायला लावते की मी कोण आहे, मी कशासाठी जगतो, माझं आचरण योग्य आहे का. हा दिवस स्वतःला बदलण्याचा संकल्प करण्यासाठी सर्वोत्तम असतो. नाम घ्या, बाकी सर्व आपोआप होईल. पुण्यतिथी दिवशी केलेला नाम जप मन शुद्ध करतो, अहंकार कमी करतो, दुःख कमी करतो. पुण्यतिथी म्हणजे गरजूंना मदत, भुकेलेल्यांना अन्न, दुःखी मनाला आधार. संत म्हणतात, सेवा हीच खरी पूजा. पुण्यतिथीचा खरा संदेश असा आहे की संत जसे जगले तसे जगण्याचा प्रयत्न करणे हेच पुण्यतिथीचे खरे पालन आहे. गुरुचरणी स्वतःला अर्पण करण्याचा दिवस. पुण्यतिथी म्हणजे शोकाचा नाही तर गुरुकृपेचा उत्सव आहे. आजच्या दिवशी शब्दांपेक्षा नामस्मरण, कर्मापेक्षा सेवा आणि अपेक्षेपेक्षा समर्पण अधिक महत्त्वाचं आहे. गुरु देहाने नसले तरी कृपेने आजही आपल्या सोबत आहेत. आज एक संकल्प करा, राम नाम कधीही सोडणार नाही. कारण जिथे नाम आहे तिथेच गुरु आणि भगवंत आहेत. श्री गोंदावलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन. जय जय राम, जय जय गुरुदेव. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.